अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खरा अनुभव बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1. कर्णीचा अंधार. गावात श्रावण सुरू झाला होता. पावसाचे थेंब मंदपणे गच्चीवर पडत होते. पण रमेशच्या मनात मात्र एकच भीतीचं वादळ होतं. घरात जनावरं सतत आजारी पडणं, धान्य कुजणं आणि कुटुंबातील भांडणं थांबत नव्हती. गावात चर्चा होती, रमेशवर करणी केली आहे. त्याच्या मनात शंका, राग आणि दुःख साचलं होतं. पण त्याच्या मनाच्या कोपऱ्यात एक श्रद्धेचा दिवा अजूनही लुकलुकत होता. नवनाथ महाराजांचं नाव. त्याला माहीत होतं, या अंधारातून बाहेर पडायचं असेल तर केवळ गुरूंचीच कृपा त्याला वाचवू शकते. नंबर 2. मार्गदर्शनाची सुरुवात. एका संध्याकाळी रमेश गावातील जुन्या मठात गेला. तिथे पांढऱ्या वस्त्रातील एक वृद्ध साधू शांतपणे ध्यानस्थ बसले होते. रमेशने त्यांच्या चरणी बसून आपली सगळी व्यथा सांगितली. साधूंनी त्याच्याकडे पाहून मंद हसत सांगितलं, श्रावण सुरू झालाय. 7 दिवस नवनाथ पारायण कर. श्रद्धेने केलंस तर कोणतीही करणी तुटेल. हे ऐकून रमेशच्या अंगावर काटा आला. या शब्दात आश्वासन होतं, शक्ती होती. त्याने ठरवलं, या श्रावणात नवनाथ पारायण करूनच हा अंधार संपवायचा. काहीही झालं तरी मागे हटायचं नाही. नंबर 3. पारायणाची तयारी. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी रमेश पहाटे उठला. स्वच्छ स्नान करून मंदिरात गेला आणि देवासमोर नतमस्तक झाला. फूल, अगरबत्ती, तुपाचा दिवा आणि नवनाथांचा पवित्र ग्रंथ घेऊन आला. घरात स्वच्छता करून एका कोपऱ्यात पवित्र आसन मांडलं. गंध, फूल, दिवा आणि ग्रंथासमोर ठेवलेलं पाणी सगळं भक्तिभावाने सजवलं. मनात ठाम निर्धार होता, हे पारायण फक्त माझ्यासाठी नाही तर माझ्या घरासाठी, माझ्या पिकांसाठी, माझ्या आयुष्यासाठी. त्या क्षणी त्याला वाटलं, गुरूंची कृपा नक्की माझ्यावर आहे. नंबर 4. पहिलं पठण. पहिल्या दिवशी सकाळी तो आसनावर बसला. नवनाथांचा ग्रंथ उघडताच मनात एक शांत लहर पसरली. प्रत्येक ओळीत, प्रत्येक शब्दात जणू एक अदृश्य ऊर्जा वाहत होती. बाहेर पावसाचे थेंब झाडांवर साचत होते, पण घरात एक वेगळाच प्रकाश होता. वाचन सुरू होताच त्याच्या मनावरचं ओझं हलकं होत गेलं. प्रत्येक पान वाचताना असं वाटत होतं की नवनाथांच्या कथा थेट हृदयात उतरतात. दिवस संपता त्याला जाणवलं, माझं मन आता अधिक स्थिर, अधिक शांत आहे. ही तर केवळ सुरुवात आहे. नंबर 5. विचित्र स्वप्न. दुसऱ्या रात्री रमेशला एक अनोखं स्वप्न पडलं. तो एका हिरव्यागार पायवाटेवर चालत होता. आजूबाजूला मंद धुके, ओलसर वारा आणि दूरवर कुणीतरी त्याचं नाव पुकारत होतं. आवाज हळूवार पण ओळखीचा भासत होता. रमेश थांबून इकडे तिकडे पाहू लागला. त्या आवाजात आपुलकी होती, पण त्याला व्यक्ती दिसत नव्हती. अचानक तो जागा झाला. घामाने अंग चिंब झालं होतं, पण मनात एक अजब शांतता होती. त्याने विचार केला, हा योगायोग नाही, हे काहीतरी संकेत असावेत. नंबर 6. गावातल्या चर्चा. तिसऱ्या दिवशी सकाळी गावातील लक्ष्मी आजी रमेशच्या घरी आल्या. त्यांनी हलक्या हसत विचारलं, काल रात्री तुझ्या घरातून घंटानाद ऐकू येत होता बाळा. रमेश थोडा डचकला. त्याने कोणालाही आपलं पारायण सांगितलं नव्हतं. त्याला आठवलं, पारायणाच्या वेळी तो दिवा विझणार होता, पण अचानक जणू कोणीतरी वारा थोपवला आणि दिवा तेजाने पेटला. आजींचे शब्द ऐकून त्याच्या मनात खात्री बसली, काहीतरी अदृश्य शक्ती इथे काम करत आहे. त्याच्या मनातील श्रद्धेचा दिवा अधिक उजळू लागला. नंबर 7. मधल्या दिवसांची चाचणी. 4-5व्या दिवशी अडथळे सुरू झाले. अचानक विजा चमकल्या. पावसाचा जोर वाढला. दिवा वारंवार विझू लागला. वाचन करताना पुस्तकाचं एक पान फाटलं. रमेशच्या मनात क्षणभर खट्टपणा आला, पण त्याने लगेच विचार केला, हेच तर करणीचा परिणाम आहे. नवनाथांचा आधार घेऊन मला हे पूर्ण करायचं आहे. त्याने पान जोडून दिवा परत लावून निर्धाराने वाचन सुरू ठेवलं. त्याला वाटलं, अडथळे वाढतायत म्हणजे पारायणाची ताकदही वाढते. नंबर 8. कानिफनाथांचा सुगंध. 6व्या दिवशी पारायण संपल्यावर खोलीत एक मंद, गूढ आणि चंदनाचा सुगंध दरवळला. कोणीही अगरबत्ती लावलेली नव्हती, ना खोलीत कोणी आलं होतं.
रमेश क्षणभर स्तब्ध बसला. त्याला आठवलं लहानपणी आजोबा सांगायचे, कानिपनाथ महाराज जेव्हा येतात तेव्हा असंच सुगंध पसरतो. मनात अंगावर रोमांच उभे राहिले. त्याने हात जोडून मनोमन प्रार्थना केली, माझं पारायण स्वीकारा महाराज, माझ्या अडचणी दूर करा. त्या क्षणी खोलीत एक अदृश्य ऊब पसरली, जणू कोणी समोर उभा आहे. नंबर 9. स्वप्नदर्शनाची रात्र. 7व्या दिवशी रात्री रमेशला गाढ झोप लागली. अचानक तो एका उजळलेल्या वाटेवर चालू लागला. दूरवर पांढऱ्या वस्त्रातील तेजस्वी डोळ्यांचे एक महात्मे उभे होते. त्यांच्या गळ्यात माळा, हातात दंड आणि चेहऱ्यावर प्रसन्न हास्य. रमेश ओळखू शकला, हे कानिपनाथ महाराज होते. ते त्याच्याकडे आले. हात ठेवून म्हणाले, तुझी करणी तुटली आहे, श्रद्धा ठेव, पुढे सुख येईल. त्या स्पर्शाने त्याच्या अंगात शक्तीची लहर पसरली. तो जागा झाला तेव्हा डोळ्यात पाणी होतं. नंबर 10. श्रद्धेची मजबूती. त्या रात्रीनंतर रमेशच्या मनात भीतीचा कलेशही उरला नाही. तो रोज सकाळ संध्याकाळ नवनाथांचं स्मरण करू लागला. घरातले सगळे सदस्यही आता त्याच्या वाचनाच्या वेळी शांत बसून ऐकू लागले. पारायणाच्या शक्तीने जणू घरात अदृश्य कवच निर्माण झालं होतं. बाहेर गावात काहीही गडबड झाली तरी त्याचा परिणाम घरावर होत नव्हता. रमेश विचार करू लागला, करणी कितीही भयानक असो, श्रद्धा आणि नामस्मरण यांच्या पुढे तिचा टिकाव लागत नाही. हे अनुभवून त्याचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढला. गावातील बदलाची बातमी गावात पसरली. लोक त्याच्याकडे येऊन विचारू लागले, तू काय केलंस बुवा, तुझं घर तर प्रकाशमान झालंय. तो हसून सांगायचा, हे सगळं नवनाथांचं पारायण आणि कानिपनाथ महाराजांची कृपा. काही लोकांना आधी विश्वास बसत नव्हता, पण रमेशच्या डोळ्यातील शांततेचं तेज पाहून त्यांची शंका दूर व्हायची. हळूहळू गावातही भक्तीचं वातावरण तयार होऊ लागलं. अनेकांनी श्रावणात स्वतःच्या घरी पारायण सुरू करण्याचा निर्धार केला. चमत्काराचा ठसा. एक दिवशी रमेशच्या पिकांच्या शेतात वादळ आलं. सगळीकडे झाडे कोसळली, पण त्याच्या शेतातील पिकांना धक्का लागला नाही. गावातील लोकांनी हे बघून आश्चर्य व्यक्त केले. त्यांना वाटलं हे नवनाथांच्या आणि कानिपनाथांच्या कृपेचं फलित आहे. रमेश स्वतःही थक्क झाला, पण मनोमन त्याने महाराजांना धन्यवाद दिले. त्याला कळलं, एकदा गुरूंचा हात त्याच्या डोक्यावर आला की प्रत्येक संकट स्वतःहून दूर होतं. हा चमत्कार त्याच्या श्रद्धेवर कायमचा ठसा उमटवून गेला. स्वप्नातील दर्शन. पारायणाच्या नंतर एका रात्री रमेशला पुन्हा एक स्वप्न पडलं. त्यात तो एक प्राचीन मंदिरात उभा होता. समोर कानिपनाथ महाराज बसले होते, हातात चंदनाचा दंड. त्यांनी म्हणालं, भक्तांवर झालेली करणी तू तुटवशील. तुझ्या वाचनाने केवळ तुझं घरच नाही तर इतरांचंही रक्षण होईल. रमेश घाबरला नाही, उलट मनात नवा उत्साह आला. सकाळी उठून त्याने ठरवलं, जिथे गरज आहे तिथे मी पारायण करणार. हे फक्त माझं नाही तर अनेकांचं कार्य आहे. गुरूंचा आशीर्वाद. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात गेल्यावर पुजाऱ्याने रमेशला एक माळ दिली. तो म्हणाला, काल रात्री स्वप्नात महाराजांनी सांगितलं, ही माळ त्या भक्ताला दे जो श्रावणात पारायण करतोय. रमेशच्या डोळ्यात पाणी आलं. ती माळ त्याने गळ्यात घालताच जणू अंगभर ऊर्जेची लहर पसरली. त्याला वाटलं, गुरूंनी मला केवळ करणेमुक्त केलं नाही तर एका मोठ्या कार्यासाठी निवडलं आहे. त्या दिवसापासून रमेशचं जीवन फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी जगण्याचं कारण ठरलं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.